नमस्कार मंडळी, होळी विशेष ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला होळीविषयी माहिती, 2 छान रेसिपी आणि कमाल गप्पा मारणार आहे. सो स्टे ट्यून. आमच्या दिवसाची सुरुवात झाली मॉर्निंग वॉकपासून. संडे होता, त्यामुळे मी, मम्मी आणि साईश आम्ही 3 जण कोपरकडे फिरायला निघालो होतो. आणि अक्षरशः आता खरं तर मी हे मान्य नाही केलं पाहिजे, पण अगदी गावी आल्यासारखं वाटत होतं. ही जी तुम्ही हिरवळ बघताय ना, ती पालकाची भाजी आहे. तिकडे त्या पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे. मम्मी मला तेच सांगत होती, हाय करते, तिकडनं मला सांगत होती की आपण ही विकतसुद्धा घेऊ शकतो. पण आम्ही तेव्हा काही पैसे वगैरे घेऊन गेलो नव्हतो, त्याच्यामुळे मग आम्ही तसेच पुढे निघालो. आणि इकडे हा जो दिसतोय ना लाल लाल भाग, हा लाल माठ आहे. आणि मग आम्ही निघालो. तिथून पुढे चालत चालत पोहोचलो. हे कोपर स्टेशनच्या जवळचं गावदेवी मंदिर आहे. आणि इकडे गणपतीमध्ये किंवा ज्यांच्याकडे घट बसतात नवरात्रीत, तेव्हा इकडे कृत्रिम तलावाची म्हणजे बांधला जातो आणि तिकडे विसर्जन केलं जातं. हे समोर जे तुम्हाला मंदिर दिसतंय ते कोपरचं महाळसाई देवीचं मंदिर आहे. इथे ना अनेक जण व्यायामाला, वॉकला रोज सकाळी येतात. तर हॅलो मंडळी, आज मी मगाशी म्हटलं तसं संडे एन्जॉय. आणि आता स्वच्छता वगैरे झाली जरा आणि आंघोळ केली पहिली तर. आणि आता चाललो आहे आम्ही पाव आणायला. आज मिसळ पावचा मेन्यू आहे. अरे हां, सॉरी, गाडी न्यायची. मला सवय नाही ना अशी चालत वगैरे, म्हटलं तसं जाऊया. तर मिसळ पावचा मेन्यू आहे. स्टे ट्यून. मी तुम्हाला मिसळ कशी बनवायची, मी कशी बनवते ते दाखवणार आहे. आमच्या इथे ऊन बघा किती कमाल येते. फुल असं इथे सनकिस्ट फोटो वगैरे मस्त येते. चला भेटूया पुढे. तर मंडळी, आता मिसळीची तयारी सुरू झाली. मी तुम्हाला ना रेसिपी सांगत बसत नाही, कारण ती तुम्ही प्रत्यक्ष बघताय. त्यापेक्षा आपण आज छान महाराष्ट्रातल्या मिसळीचे प्रकार याच्यावरती गप्पा मारूया. मी एकीकडे वाचत होते, इंडियन फूड नेटवर्क म्हणून एक साईट आहे, तिथे मला याबद्दल थोडीशी माहिती मिळाली आणि ती मग तुमच्याबरोबर शेअर करावी अशी माझी आता इच्छा आहे. त्यामुळे ऐका. सगळ्यात पहिली मिसळ, पुणेरी मिसळ. पुण्याच्या मिसळीचं कौतुक सांगायचं किंवा वैशिष्ट्य सांगायचं तर इतर भागातल्या मिसळीच्या तुलनेत ही मिसळ थोडीशी चवीला तिखट कमी असते. पुणेकर गोड आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना कदाचित तिखट चालत नसेल. तर या मिसळमध्ये बेसला बटाट्याची भाजी वगैरे वापरली जाते आणि वरती आपलं रेग्युलर शेव, चिवडा, कांदा, कोथिंबीर असं सगळं घालून दिलं जातं. चवीला थोडीशी आंबट गोड अशा चवीची ही मिसळ असते. दुसरी मिसळ म्हणजे नाशिकची मिसळ. नाशिकची मिसळ मला त्यातल्या त्यात इतर ठिकाणून जास्त आवडते. याचं मेन कारण म्हणजे याच्यामध्ये बेसला मटकीची भाजी वापरली जाते आणि तर्रीमध्ये काळं वाटण वापरलं जातं अनेक ठिकाणी. याच्यामध्ये ना विशेषतः काळी मिरी पावडर, त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचं म्हणजे पेस्ट आणि कोथिंबीर वगैरे या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. मी आत्ता जी मिसळ बनवते ती पण मटकीचीच आहे, मोड आलेल्या मटकीची आहे. त्याच्यामुळे थोडीशी मिळती जुळती आहे नाशिकशी आणि चवसुद्धा याची तिखट असते. माझी पण मिसळ बऱ्यापैकी तिखट झाली होती. आणि त्याच्यानंतर या मिसळीबरोबर देताना ना युजली दह्याची वाटी आणि पापडसुद्धा सर्व केला जातो. पुढच्या 2 मिसळी म्हणजे नागपुरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ. नागपुरी मिसळीमध्ये तर्री पोहे, कांदे पोहे ते खाली बेसला वापरले जातात आणि वरती छान तिखट चमचमीत मिसळीचा कट ओतला जातो. आणि याला गार्निशिंग करताना ना सुकं किसलेलं खोबरंसुद्धा टाकलं जातं, ज्याच्यामुळे चव आणखीन खुलून येते. पुढची मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ. कांदा, लसूण, वाटपाचा मसाला वापरून छान तिखट मिसळ बनवतात कोल्हापूरमध्ये. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की याच्याबरोबर ना पावाऐवजी पेटीपाव म्हणजेच ब्रेड वापरला जातो, ब्रेड खाल्ला जातो. आणि पुढची सगळ्यात तिखटिकाट झणझणीत काळ्या वाटणाची मिसळ म्हणजे खानदेशी मिसळ. याच्यामध्ये ना सुकं खोबरं, त्याच्यानंतर कांदा, धणे पावडर, गरम मसाला पावडर सगळं वापरून झणझणीत मिसळ केली जाते.
पप्पांना ते हे करायला पाहिजे होतं ना, पप्पा पप्पा काय खाणार. हा हा हा, पण माझ्या ऑफिस मधल्या मुलीने ऑलरेडी केलंय. जाऊ दे, तिला वाटेल ती सिद्धी मॅडम कॉपी करतात. तर फ्रेंड्स, कानातल्यांचं कलेक्शन व्हिडिओ ॲक्च्युली मी या व्हिडिओमध्ये जोडण्यासाठी तो व्हिडिओ बनवत होते, पण तो अगदी विस्तृत झाला. तर मी म्हटलं की तो व्हिडिओ तुम्हाला वेगळा दाखवते. आता सध्या मी हा सगळा पसारा काढलाय आणि माझं कपाट लावण्याचा प्रयत्न आहे, थोडा सुट्टीचा सदुपयोग म्हणून. तर ते सगळं मी दाखवत तुम्हाला कंटाळा आणणार नाही. सो बेसिकली हा अपडेट दिला की मी थोडंसं हे आवरावरी करते. आणि संध्याकाळी पण आपला छान बेत आहे. मिसळ तुम्हाला बघून कशी वाटली ते आधी मला सांगा, आणि संध्याकाळचा बेत पण तुम्हाला दाखवते. हा मम्मीच्या घड्याळाचा बॉक्स, पण आम्ही आता तो रबर्सना केलाय. त्याच्यानंतर हे ना डीमार्ट मधलं आहे. बेसिकली मला दाखवायची ही गोष्ट की हे कंटेनर्स असे ना घ्यावे, कारण तुम्ही बघू शकता तुमचं कपाट असं पांढरं आहे आतून, तर ते ना लगेच त्याच्यावरती तेलाचे वगैरे डाग पडतात. आता ज्या क्रीमी गोष्टी आहेत, क्रीम, मॉइश्चरायझर्स, परफ्युम्स किंवा काही म्हणजे चिकट होऊ शकतं, ते मी अशा सगळ्या कंटेनर्स मध्ये स्टोअर करते. आणि हे कसं इझी टू मॅनेज आहे. तुम्ही पटकन कंटेनर मध्ये भरलं, ठेवून दिलं, काम सॉर्ट. जेव्हा हवं त्या कंटेनर बाहेर काढलं, परत ठेवलं, सगळं हे काही खाली डाग नाही, त्याच्यातही डाग पडत नाही. त्याच्यात पण अगदी तुम्हाला वाटलं ना तर मग त्यात पण तुम्ही कागद वगैरे असं पसरवून ठेवू शकता. सेम हे कंटेनर सुद्धा, ह्याच्यामध्ये मी सध्या फण्या वगैरे ठेवते. ऍक्च्युली बघू पुढे मागे चांगल्या पण काही काही गोष्टी मला ऍड करायच्या आहेत. त्याच्यानंतर दिस व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. बेसिकली हे असं रोटेट होतं. अनेकदा काय होतं, या बरण्या वगैरे छोट्या छोट्या काय औषधाच्या बाटल्या किंवा सिरम्स, पावडर, फेस वॉश वगैरे वगैरे ना मागे जातं ना, तर ते बाहेर मागचं काढताना पुढचं सगळं पडतं. हे असल्यामुळे पटकन रोटेट होतं. तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही हव्या तशा लावून ठेवू शकता. अगदी नेल पेंट पासून लिपस्टिक पर्यंत अनेक गोष्टी मी ह्याच्यात ठेवते. आता मी ह्यातला कचरा थोडा कमी केला पाहिजे. सो येस, संध्याकाळची तयारी चालू आहे. माझी मम्मी, काय तू करणारच पुरणपोळी की मी बनवणार आहे? तुम्हाला करूया मार्गदर्शन करेन, तू थोड्या कर, तुला शिकवेन, तुला शिकवायला नको मला चला मी आता चालले साईशला सोडायला. संध्याकाळी मी थोडं बाहेर आलेले कॅफे कॉफी होलिकमध्ये. हे तुम्ही आतापर्यंत गेलात ना? मी आता माझ्या मैत्रिणीला घेऊन गेले होते. ही बघा पूर्वी बघ इकडे. अरे व्हिडिओ मध्ये नचिकेत, ए नचिकेत हाय म्हण. आता नचिकेत नाही वगैरे म्हणणं सोडून दिलेलं आहे. हा ठीक आहे, हॅलो. तर येस, आता बाहेरून वगैरे जाऊन आले, पूर्वीला भेटले, नचिकेतला भेटले आणि फायनली डिनरची सुरुवात झालेली आहे. मम्मीने पुरणपोळी केली आहे, दाखवते तुम्हाला जर पॉसिबल झालं तर. साईशने शूट केलं कारण मी यायच्या आधी तिने बनवली होती. आणि आता मी बनवते भाजी पनीरची आणि साधंच जेवण आहे, असं काही फार मोठं हे नाही आहे, पण मला ती भाजी दाखवायची तुम्हाला. तयारी बेसिक करून घेतली आहे मी, तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी प्रोसिजर दाखवते. सो ही स्टे ट्यून्ड. आणि मग माझी सुरू झाली पनीरची भाजी बनवायची तयारी. शाही पनीर बनवणार होते. का बनवणार आहे ते पण सांगते. आम्ही ना खूप दिवसांपूर्वी म्हणजे डीमार्टला गेलं ना की मला ते मसाले आणायची, सुहानाची खूप सवय आहे. तर मी ते आणले आणि खूप दिवस झाले आमच्याकडे ना काही झालं नव्हती तशी भाजी. तर मम्मी म्हणाली, अगं आज होळी आहे, तर नॉनव्हेज तर करायचं नाही आहे, त्याच्यामुळे तू आज पनीर वगैरे कर. तर सगळं शोधून अख्खं डोंबिवली फिरून मी पनीर आणलं. कारण होळीच्या दिवशी कसं दूध, पनीर, दही हे सगळे पदार्थ जरा लवकर संपतात डेअरीजमधले आणि आमच्या इथे बऱ्यापैकी फ्रेश मिळतं. सो मी पनीर घेऊन आले. पनीरचे छान तुकडे केले छोटे छोटे. त्याच्यामध्ये गाजर कापून टाकलं, सिमला मिर्च कापून टाकली, दही, मीठ, मसाला, हळद. साध्या मसाल्यामध्ये ते थोडंसं घोळवून घेतलं आणि थोडा वेळ मॅरिनेट व्हायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही जसं मगाशी बघितलं, मी एका कढईमध्ये
तेल ओतलं आणि तेलामध्ये थोडेसे एक हलकेसे फ्राय करून घेतले ते सगळे पनीर आणि भाज्या वगैरे, कारण त्याच्याने ना छान कुरकुरीत चव येते भाजीला. नंतर मग मी त्याच कढईमध्ये पुन्हा ती भाजी काढून घेतली आणि त्या कढईमध्ये आता जे तुम्ही बघितलं आहे ना ते मी कांदा आणि काजू वाटले होते मिक्सरला, थोडं हलकं पाणी घालून ते घातलं. त्याच्यानंतर टॉमॅटो आणि एरवी जर तुम्हाला रंग हवा असेल ना तर छान काश्मीरी लाल मिरची येते ना ती टॉमॅटोबरोबर वाटून ह्या वाटणात टाकावी, त्याच्यामुळे छान रंग पण येतो आणि चवीला पण थोडासा तिखटपणा येतो. एरवी पनीरची भाजी तितकी तिखट होत नाही. मग ते सुहानाचा जो मसाला आहे तो आणि त्याच्यामध्ये मग मी थोडासा लाल घरचा तिखट मसाला असतो तो टाकला, त्याच्यामुळे थोडासा तरी रंग यावा. कारण सुरुवातीला कलर बघता मी थोडी घाबरलेच होते, म्हटलं आपण करतोय शाही पनीर आणि चुकून मेथी मटर मला हिचा रंग नको यायला. तर ते सगळं घेतलं, तेलामध्ये थोडं परतून घेतलं, मसाल्याला थोडं तेल सुटू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. पाणी पण मी जे आपण मिक्सरचं भांडं कांदा वगैरेचं झाल्यावरती जे धुवून घेतो ना म्हणजे साधं तेच पाणी वापरायचं, काही वेस्ट घालवायचं नाही, काही त्याच्यामध्ये मोठं म्हणजे हे नसतात करायचं, काही प्रॉब्लेम नसतो. मग सगळी आपली जी भाजी होती मगाशी हे घेतलेली काय म्हणतात त्याला फ्राय करून घेतलेली ती मिक्स केली आणि येस तयार आहे मग आपली शाही पनीरची भाजी. सगळ्यांना खूप आवडली, दिसायला पण छान दिसते ना. हे सगळं माझ्या सिद्धीज किचनचा कमाल आहे. तुम्हाला कसं वाटतंय ना कमेंटमध्ये सांगा. जेवण आटपल्यावर मग मी, मम्मी आणि आमच्या चाळीतले काही शेजारी आम्ही होळी बघायला गेलो होतो. होळीच्या निमित्ताने आज काही माझ्या वाचनात आलेल्या गोष्टी तुम्हाला सांगते. कोकणामध्ये होणारा शिमगोत्सव तर जगात प्रसिद्ध आहे, पण तळ कोकणामध्ये होळीच्या आधी फाग होळी साजरी होते. हे तुम्हाला माहिती आहे का? या निमित्ताने श्रीकृष्ण सारखं पात्र साकारलं जातं, गवळणी नाचवल्या जातात, वेगवेगळे खेळ खेळले जातात, लोकगीतं गायली जातात. या गीतांना सुद्धा ना फागगीतं असं म्हटलं जातं. तळ कोकणातली होळी ही दक्षिण, उत्तर, बंगालचा उपसागर वगैरे सगळीकडच्या परंपरांचा संगम आहे असं म्हणता येईल. कारण शिमग्याच्या वेळेला ज्या आरोळ्या दिल्या जातात ना त्या दाक्षिणात्य भागातल्या प्रांतातला तिकडची एक ओळख आहे. तिकडे सुद्धा असे प्रकार केले जातात. कोकणात हा विविध संस्कृतींचा एक संगम ही खरं तर भारताच्या विविधतेतला एकता दाखवणारी एक गोष्ट आहे असं नक्कीच म्हणता येईल. अर्थात संगम इतर संस्कृतींचा असला तरी एक आपली वेगळी ओळख तर असायलाच हवी, हो की नाही? अशीच एक कोकणकरांची शिमगोत्सवाची खास ओळख म्हणजे संकासूर, ज्याला शंखासूरसुद्धा म्हटलं जातं. माझा उच्चार चुकत असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि नेमकं काय म्हणतात तेही सांगा. पण त्याबद्दल मी वाचलेली गोष्ट अशी की ह्याला का शंखासूर म्हणतात, कारण या कलाकाराच्या डोक्यावर जी तुम्हाला टोपी दिसते ती शंखाकृती आकाराची टोपी, त्याची मोठी पांढरी लांब लचक दाढी, त्याची लांब लचक जीभ, असा एक साधारण वेश करून त्या पोशाखात तो गावोगावी फिरून आपली कला सादर करत असतो. त्याच्याबरोबर अनेकदा मृदुंग वाजवणारे कलाकार असतात, राधा म्हणून एक स्त्री पात्र असतं. हे सगळेजण हे कलाकार आपली कला दाखवतात, लोकांचं मनोरंजन करतात, त्यांना समाज प्रबोधनपर सुद्धा कार्य करतात, सल्ले देतात, शिकवणी देतात आणि त्या बदल्यात त्यांना त्यांचं मानधन दिलं जातं. एकीकडे संस्कृती लोप पावत चालली आहे असं म्हटलं जात असतानाही कोकणकरांची ही खास ओळख ही मुंबईसारख्या दादरसारख्या भागात अजूनही खास साजरी केली जाते. माझी मैत्रिणी जी दादरला राहते चंदा, तिने मला हा व्हिडिओ पाठवला होता, त्यासाठी तिचेही खूप आभार. फायनली तुम्हा सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटू, तोपर्यंत बाय बाय.